नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. शाश्वत बांधकाम साहित्य, सस्टेनेबल बिल्डिंग मटेरियल्स ज्याला म्हणतात. हं, आपण ज्या घरांमध्ये, इमारतींमध्ये राहतो, काम करतो, त्या कशापासून बनली आहेत याचा पर्यावरणावर खूप मोठा परिणाम होतो, नाही का? अगदी बरोबर. पारंपरिक पद्धतींमुळे कसं आहे की नैसर्गिक साधनसंपत्ती कमी होते आणि प्रदूषणही वाढतंय. मग याला पर्याय काय? तर याच संदर्भात शाश्वत बांधकाम साहित्य, हरित नियमकृतीत यावर आधारित काय माहिती आहे आपल्याकडे, त्यावर आज आपण जरा खोलात जाऊया. हो, नक्कीच. आणि हे आता केवळ एक काय म्हणतात त्याला ट्रेंड किंवा वेगळा विचार नाहीये. खरं तर ही भविष्यातल्या बांधकामाची गरज आहे, अत्यंत महत्त्वाची गरज. हो, पर्यावरणाची काळजी, आपलं आरोग्य आणि अगदी दीर्घकाळ चालणाऱ्या आर्थिक फायद्यांसाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे. अच्छा, म्हणजे हे साहित्य निवडताना फक्त ते पर्यावरणाला पूरक आहे एवढंच बघतात की की आणखी काही निकष आहेत? म्हणजे नक्की काय विचार केला जातो? खूप चांगला प्रश्न आहे. इथे फक्त अंतिम उत्पादन महत्वाचं नाहीये. खरं तर त्या वस्तूचं संपूर्ण जीवनचक्र म्हणजे लाईफ सायकल ते विचारात घेतात. संपूर्ण जीवनचक्र म्हणजे असं की कच्चा माल कुठून आला, कसा मिळवला, तो बनवताना किती ऊर्जा वापरली गेली, किती प्रदूषण झालं, त्याची वाहतूक कशी झाली, वापरताना त्याचा काय परिणाम होतो. ओके. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे वापरानंतर त्याचा पुनर्वापर कसा करता येईल किंवा त्याची विल्हेवाट पर्यावरणाला कमीत कमी हानी पोचून कशी लावता येईल, या सगळ्याचा विचार होतो. अरे वा, म्हणजे हा तर खूपच सखोल विचार आहे. फक्त अंतिम वस्तू नाही तर सगळी प्रक्रियाच महत्वाची आहे. अगदी. मग अशी कोणती इंटरेस्टिंग उदाहरणं आहेत या साहित्याची जी सध्या चर्चेत आहेत किंवा वापरली जात आहेत? नक्कीच, अनेक आहेत. एक म्हणजे बघा, जुन्या इमारतींमधून काढलेलं लाकूड, ज्याला रिक्लेम्ड वूड म्हणतात. रिक्लेम्ड वूड. हो. यामुळे नवीन झाडं वाचतात आणि गंमत म्हणजे बरं का, जुनं लाकूड अनेकदा जास्त मजबूत, जास्त टिकाऊ असतं. अच्छा. तसंच पुनर्वापर केलेलं स्टील म्हणजे रिसायकल स्टील हे वापरल्याने प्रचंड ऊर्जा वाचते. बांबू तर आपल्याला माहीतच आहे किती वेगाने वाढतो, त्यामुळे तो एक उत्तम पर्याय आहे. आणि घराच्या आतल्या गोष्टींबद्दल काय, म्हणजे रंग वगैरे, त्याचा पण आरोग्यावर परिणाम होतो ना? हो, नक्कीच. त्यासाठी पण पर्याय आहेत. लो व्हीओसी पेंट्स वापरले जातात. व्हीओसी म्हणजे व्हॉलटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, व्हीओसी. हो, हे हानिकारक रसायनं असतात जी रंगांमधून हवेत मिसळतात आणि आपल्या आरोग्यासाठी चांगली नसतात. लो व्हीओसी पेंट्समध्ये यांचं प्रमाण खूप कमी असतं. म्हणजे घरातली हवा चांगली राहते त्याने. अगदी. हे ऐकून बरं वाटलं. आणि इन्स्युलेशनसाठी काय, म्हणजे घराला थंडी उन्हापासून वाचवण्यासाठी मी काहीतरी वेगळं ऐकलं होतं. डेनिम किंवा बुरशीपासून बनवतात असं, खरंय का ते? हो, खरं आहे. आणि खूप नाविन्यपूर्ण पर्याय आहेत आता. रिसायकल्ड डेनिम म्हणजे जुन्या जीन्सपासून बनवलेलं इन्सुलेशन. काय सांगताय? हो, तसंच रिसायकल्ड कागद, मिनरल वूल, मेंढीची लोकर सुद्धा वापरतात. आणि तुम्ही म्हणालात तसं मायसेलियम म्हणजे बुरशीचं जे नैसर्गिक जाळं असतं त्यापासून बनवलेलं इन्सुलेशन, हा तर अगदी नवीन प्रयोग आहे. बुरशीपासून? वा. याशिवाय आपल्याकडे स्थानिक पातळीवर जे सहज मिळतं म्हणजे माती, पेंढ्याच्या गासड्या, फ्लाय ॲश मिश्रित कॉन्क्रीट. फ्लाय ॲश म्हणजे ती वीज केंद्रातली राख ना? हो, बरोबर. आणि FSC प्रमाणित लाकूड म्हणजे ज्या जंगलांचं व्यवस्थापन जबाबदारीने केलं जातं तिथलं लाकूड. असे अनेक पर्याय आहेत. हे सगळं ऐकायला खरंच खूप प्रभावी वाटतंय. पण हे प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर कसं वापरलं जातंय? जगात काही उत्तम उदाहरणं आहेत का याची? ते सिएटलमधलं बुलेट सेंटर म्हणतात. अगदी बरोबर पकडलात. बुलेट सेंटर हे एक जबरदस्त उदाहरण आहे शाश्वत बांधकामाचं. काय खास आहे तिथे? त्यांनी काय केलं, एक रेड लिस्ट असते ज्यात सुमारे 350 पेक्षा जास्त धोकादायक रसायन आहेत. त्यांनी ठरवलं की यातलं एकही रसायन आपल्या बांधकामात वापरायचं नाही. 350हून अधिक? हो, पूर्णपणे वगळली ती. स्थानिक आणि FSC प्रमाणित लाकूड वापरलं. पावसाचं पाणी साठवून ते शुद्ध करून वापरण्याची स्वयंपूर्ण यंत्रणा केली आहे तिथे. अविश्वसनीय. यामुळे झालं काय की ती इमारत तर पर्यावरणपूरक झालीच, पण साहित्य बनवणाऱ्या कंपन्यांना सुद्धा एक प्रकारे आवाहन मिळालं की सुरक्षित आणि नवीन पर्याय तयार करा. म्हणजे याचा परिणाम व्यापक झाला म्हणायचा. फायदे तर स्पष्टच दिसत आहेत. पर्यावरण, आपलं आरोग्य, अगदी अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल कदाचित. पण काही आव्हानं किंवा तोटे नाहीत का यात? नाही, आव्हानं नक्कीच आहेत. असं नाहीये की सगळं सोपं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे
काही वेळा या शाश्वत साहित्याचा सुरुवातीचा खर्च म्हणजे इनिशियल कॉस्ट पारंपरिक साहित्यापेक्षा जास्त असू शकते. ओके, खर्च. दुसरं म्हणजे काही विशिष्ट साहित्याची उपलब्धता, ती अजून सगळीकडे सहज नाहीये. तिसरं महत्वाचं आव्हान म्हणजे माहितीचा आणि कौशल्याचा अभाव, म्हणजे आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स, कामगार यांच्यात अजून जागरूकता यायला हवी. ट्रेनिंग वगैरे. हो. आणि एक मोठा धोका असतो तो ग्रीन वॉशिंगचा. ग्रीन वॉशिंग म्हणजे एखादं उत्पादन किंवा कंपनी प्रत्यक्षात तेवढी पर्यावरणपूरक नसताना तसा भासवण्याचा प्रयत्न करते, जाहिरातबाजी केली जाते. त्यामुळे आपल्याला म्हणजे ग्राहकांना आणि निवडणाऱ्यांना खूप सजग राहावं लागतं. बरोबर आहे. खात्री करून घेणं महत्वाचं आहे. तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की हे जे शाश्वत बांधकाम साहित्य आहे ते आता केवळ एक पर्याय नाही राहिलाय, नाही तर ती आपल्या काळाची एक निकडीची गरज बनली आहे. हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांची कमतरता या सगळ्या मोठ्या समस्यांवर मात करण्यासाठी हा एक महत्वाचा उपाय आहे. अगदी. आणि या क्षेत्रातलं भविष्य तर आणखी रोमांचक आहे असं मला वाटतं. हो. कसं काय? आता कल्पना करा असं मटेरियल जे स्वतःहून दुरुस्त होतं, म्हणजे सेल्फ हिलिंग मटेरियल्स. अरे वाव. 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून घराचे भाग बनवणं, किंवा असं बांधकाम साहित्य जे हवेतल्या कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं, म्हणजे कार्बन पॉझिटिव्ह मटेरियल्स. कार्बन शोषून घेणारं. हो. या सगळ्या दिशांनी खूप वेगाने संशोधन आणि विकास सुरू आहे. खरंच हे भविष्य खूप आशादायक वाटतंय. आजच्या या आपल्या चर्चेतून एक विचार नक्कीच पुढे येतो. तो हा की आपण भविष्यात ज्या इमारती बांधू त्या केवळ आपल्याला निवारा देणाऱ्या, ऊन पावसापासून वाचवणाऱ्या रचना नसाव्यात, तर त्या सक्रियपणे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी, त्याच्या पुनर्निर्माणासाठी कशाप्रकारे हातभार लावू शकतील यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. अगदी बरोबर. एका वेगळ्याच दृष्टीने इमारतींकडे बघायला हवं.